नमस्कार डॉक्टर. हां, नमस्कार. डॉक्टर, तुम्हाला प्रथम मर्चंट पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं अभिनंदन करते. हां, हां. का डॉक्टर, हे तुम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे हं. तो गरजेच्या संदर्भात म्हणजे मिळालेला? एकूण व्यसनमुक्ती आणि गर्द या बाबतीत जे काही काम मी किंवा माझे सहकारी जे काही आम्ही करत आहोत, हं. तर त्या सगळ्या मिळून तो मिळालेला आहे असा. तसं हे पुस्तक तुम्हाला लिहावं असं का वाटलं? नाही, हे माझा मित्राचा एक मुलगा ह्या व्यसनामध्ये अडकला हं. आणि तोपर्यंत मला ह्या व्यसनाविषयी काही माहिती नव्हती किंवा बरं. पेपरमध्ये आलं तरी मी काही त्याच्याकडे फारसं लक्ष दिलेलं नव्हतं. हं, हं. पण त्या मुलाची परिस्थिती मी पाहिल्यावर हं. मला असं वाटलं की आपण ह्याची माहिती घ्यायला पाहिजे. हं. म्हणून मग त्या मुलाला, आता माझी बायको सायकॅट्रिस्ट आहे, त्यांनी त्याच्या घरी ट्रीटमेंट दिली. मग त्या मुलाला मी बाहेर फिरायला घेऊन जायचो, हं. मग त्याशी खूप बोलायचो. तोपर्यंत मला असं वाटायचं की हे श्रीमंत मुलांचं व्यसन आहे. हं, हं. पण त्याची ते सगळी परिस्थिती पाहिल्यावर मला वाटलं की ह्या सगळ्या समयालाच लागलेली ही एक कीड आहे. हं. आणि म्हणून मग आपण त्याची माहिती घेऊन या व्यसनाचं आपल्या समाजातलं काय स्वरूप आहे हं. हे समाजासमोर एक मांडायला पाहिजे. म्हणून मी ते गर्दवर लेखमाला लिहिली, हं. मग त्यात भर घातली, मग त्याचं एक पुस्तक तयार झालं. बरं. तर आता हे सांगा की गर्द हे व्यसन नक्की कुठलं आहे? हे म्हणजे काय आहे ते? गर्द हे अफूपासून बनवतात पावडर ही. हं. पण काय झालं की अफू आपल्याकडे जरी खूप पूर्वापार वापरली गेलेली आहे, हं. कारण आपला हा जो उष्णकटिबंध आहे, इथे अफूची झाडं एक मुबलक येतात. हं. त्याला अनुकूल हवामान आहे आणि म्हणून आपल्या आई मुलाला ते चाटवतात, मग अफूची गोळी हां, हे प्रकार झाले. मुलं झोपायची. झोपायची. पण अफू पासनं मॉर्फिन नावाचं औषध शास्त्रज्ञांनी शोधून काढलं बरं. आणि त्याच्यामुळे त्याला एक कुठल्या वेदना झाल्यावर ते इंजेक्शन मॉर्फिनचं देतात. हं, हं. तर असं ह्या युद्धामध्ये ते खूप वापरलं गेलं मॉर्फिन सैनिकांच्या ह्याच्यावर. आणि ते सैनिक जेव्हा परत आले तेव्हा असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये त्यांना मॉर्फिन शिवाय जगणं शक्य नाही आणि मॉर्फिनचं एक प्रकारचं व्यसन त्यांना लागलंय. म्हणजे जे औषध म्हणून त्यांना उपयोगी पडलं होतं त्याचंच ते व्यसन झालं. मग पुढे शास्त्रज्ञांनी आणखीन संशोधन केलं की याच्यातला हा जो व्यसनी गुणधर्म आहे हा काढून टाकावा म्हणून. कारण त्याच्यापासून हे हेरॉईन नावाचं द्रव्य त्यांनी शोधून काढलं. बरं. मग ते हेरॉईन जेव्हा वापरत आलं तेव्हा असं लक्षात आलं की ते मॉर्फिनपेक्षा जवळपास 30 पटीने अधिक व्यसनी गुणधर्म त्याच्यात आहेत. म्हणून मग ते सगळ्या देशातनं बेकायदेशीर ठरवलं गेलं, त्याचं उत्पादन, विक्री वगैरे. तर ते हिरोईन म्हणजेच हे गर्द. म्हणजे हिरोईनची पावडर असते ही पांढरी शुभ्र असते आणि हे गर्द असते हे सारण काळपट रंगाचं असतं. काळपट जरा लालसर असतं. त्यामुळे जी आपली खांडसरी साखर पूर्वी जशी यायची तर त्यासारखं ते दिसतं, म्हणून त्याला ब्राऊन शुगर असं नाव पडलं. म्हणून गर्द, ब्राऊन शुगर, हिरोईन हे सगळं एकच हा प्रकार सगळा. अच्छा. तर आता मग ह्याचे नक्की दुष्परिणाम काय होतात? म्हणजे एक तर असं आहे की इतर कुठलंही व्यसन लागायला जरा काही अवधी जावा लागतो. समजा दारू घेतलं तर काही वर्ष त्याच्यामध्ये जातात आणि मग माणूस हळूहळू व्यसनी बनतो. किंवा चरस किंवा गांजा याचं सुद्धा असं सांगता येईल की काही वर्षानंतर त्याचं एक व्यसन एकदम वाढतं, आणखीन त्याच्या आहारी माणसं जातात. पण गर्दच्या बाबतीत काही दिवसातच हे व्यसन लागतं. म्हणून एकदा गर्दची पावडर घेतली आणि ती दुसऱ्या दिवशी घेतली आणि ती 4-5 दिवस जर समजा घेतली तर तो मुलगा पूर्णपणे त्याच्या व्यसनी बनतो आणि त्याचा आयुष्य संबंध म्हणजे त्याला परत फिरण्याचा मार्ग बंदच होऊन गेला असतो. म्हणून पहिला याचा जो अगदी सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे की झपाट्याने व्यसनी माणूस बनतो त्याच्यात. नंतर दुसरं की त्याच्यात नपुसकत्व येतं. म्हणून आता ह्या गर्दच्या आहारी गेलेली मुलं यांना कायमचं नपुसकत्व येण्याची भीती असते. म्हणजे त्या काळात तर येतेच, परंतु नंतर सुद्धा ते व्यसन सुटल्यावर सुद्धा तो प्रश्न त्यांचा राहतो. नंतर त्याचं म्हणजे तिसरं म्हणजे त्याचा तब्येत अतिशय ढासळायला लागते. त्यांची वासना उडते अन्नावरची. म्हणून 6-6 महिन्यात 20-20 किलो वजन उतरलेले अनेक उदाहरणे आहेत अशी. आणि नंतर मग शेवटी ते मरतातच. या 5-6 वर्षामध्ये मरतात, कारण प्रतिकारशक्ती सगळी कमी झालेली असते आणि त्याच्यातनं कुठलाही रोग झाला तरी तो शेवटच्या स्टेजपर्यंत जातो. मग अनेक मुलं अपघातात मरतात. त्यांना ती पावडर मिळवण्यासाठी फिरत जेव्हा असतात ते, तर त्यांना ते एक भान राहत नाही परिस्थितीचं आणि असे भटकताना कोणी एखाद्या ट्रक, टॅक्सी अशी उडवू शकते. त्यामुळे 4-5 वर्षात मृत्यू ठरलेलाच आहे. आता तुम्ही म्हणालात त्यात मुलं म्हणजे हे तरुण पिढीला लागलेलं व्यसन आहे का? हो, हे तरुण पिढीतच व्यसन जास्त प्रमाणात आहे. आता तर आम्हाला काही की 30च्या पुढची सुद्धा माणसं मिळालेली आहेत या व्यसनामध्ये सापडलेली तशी. परंतु जास्त करून एक 15 वर्षापासून एक 25 वर्षापर्यंत असंच ह्या व्यसनाचं एकूण वयोगट आहे. आणि याचं कारण म्हणजे मला असं वाटतं की सिगरेट त्यावेळेला मुलं ओढायला सुरुवात करतात आणि सिगरेटमधनं हे व्यसन सुरू होतं लागायला. आणि म्हणून ते त्या मुलांना एकदा लागलं की ते झपाट्याने वाढत जातं आणि त्यामुळे
ते 30 आणि 40 वर्षाची होईपर्यंत ती मुलं टिकतच नाहीत. म्हणून साधारण हे 25 पर्यंतच मुलं आपल्याला याच्यात दिसतात. आता म्हणजे आताची ही जी तरुण पिढी आहे हं. ती अशी भरकटते का? नाही त्याच्यामध्ये आज ह्या म्हणजे पालक दोषी आहेत हं. की त्यांच्या भोवतालचं वातावरण? नाही काय असतं की अनेक गोष्टी याच्यात म्हणजे एकच कारण आहे याच्यातला भाग नाही. म्हणजे एक तर व्यसनाविषयीचं जे काही आज व्यसनाला जो काही कलंक मानायला पाहिजे तर तो आज समाजामधनं ती भावना पुसली गेलेली आहे. म्हणजे दारूचं व्यसन इतकं सर्रास झालेलं आहे दारू पिणं हे की दारू पिण्याच्यात काही गैर असं वाटत नाही कोणाला. म्हणून पार्टीमध्ये सगळीकडे दारू दिली जाते. इव्हन घराघरामध्ये सुद्धा आज संध्याकाळनंतर कोणी माणूस आला तर सुशिक्षित समाज सुद्धा आज दारू ऑफर करण्याची प्रथा आहे. तर म्हणून जी मुलं लहानपणापासून आपल्या घरात वडील दारू पिताना पाहतात, सिगरेट ओढताना पाहतात, त्यांना व्यसन म्हणजे असं काही गैर वाटत नाही. आणि म्हणून मग त्यावेळेला जर समजा कॉलेजच्या एखाद्या मुलाने सांगितलं की सिगरेट ओढून बघ तर तू खरा, मग तो ओढतो. मग त्याला पुढची कोणी असं सांगतं की त्याच्यात चरसची गोळी लावून बघ, अशी मजा येते. मग तो म्हणला नाही मी घेत. मग त्याला लोक असं मुलं इतर हैराण करतात. मग तो ते घ्यायला लागतो. असं ते एक फसवून हे बरंचसं लावलं जातं की गर्द हे त्याला न सांगताच त्याच्या पावडरमध्ये ह्या सिगरेटमध्ये टाकतात असं. मग आता पालकांनी कसं काय ओळखायचं की आपल्या मुलाला जे गर्दीचं व्यसन लागलेलं आहे किंवा मुलगा आपला व्यसनाधीन होतोय, हे कसं काय ओळखायचं? त्याच्या काही स्टेजेस असतील ना? नाही एक तर असं आहे की व्यसन हे लागल्यावर त्या मुलाचं सगळं वर्तन बदलायला लागतं. म्हणजे जो मुलगा त्या मुलाची पहिल्यांदा चांगले मित्र ते हळूहळू दिसेनासे होतात. कुणीतरी नवीनच मुलं दिसायला लागतात. नंतर तो जर हुशार असेल तर त्याच्या अभ्यासाची प्रगती एकदम अशी ढासळायला लागते. किंवा त्याच्यानंतर हा जो त्याचे पुस्तकं दिसेनाशी होतात, तो घरातल्या वस्तू दिसेनाशी व्हायला लागतात. हळूहळू तो ते विकून ते चोऱ्या करून ते व्यसनाची पूर्तता तो करायला लागतो. नंतर मग ते शरीरावर हळूहळू परिणाम दिसायला लागतो 5-6 महिन्यानंतर. म्हणजे डोळ्याभोवती असं काळं दिसायला लागतं किंवा असं शरीर त्याचं एकदम तब्येत ढासळायला लागते. तर तो असा एकदा जर तुम्ही जर 4-5 जर मुलं अशी पाहिली गर्दच्या व्यसनाच्या आहारी गेलेली की तुम्हाला 6वा मुलगा नक्की ओळखता येऊ शकेल. इतकं त्याचं सगळं रूप सगळं बदलूनच जातं. तर असं जर समजा आपल्या मुलामध्ये जर बदल दिसायला लागले शारीरिक किंवा त्याच्या वर्तनामध्ये, तर पालकांनी पहिल्यांदा त्याच्या चांगल्या मित्रांना गाठायचं आणि त्यांच्याकडे चौकशी करायची की हा नेमकं काय करतो, आम्हाला जरा त्याचं काहीतरी गडबड वाटते. तर त्यांच्याकडनं ही माहिती मिळाली की मग लगेच त्यांनी उपचारासाठीच एकूण धावपळ करायची. असं जर केलं तर त्या अगदी सुरुवातीच्या स्टेजला त्यांना मिळू शकेल उपचार. मग ह्यातनं ही मुलं बाहेर पडू शकतात? नाही खूप प्रयत्न केले तर पडू शकतील. म्हणजे कसं आहे की आतापर्यंत जगातलं त्याचं प्रमाण बरं होण्याचं खूपच कमी आहे. पण जर आपण प्रयत्न केला, आता त्याच्यासाठी डॉक्टर किंवा त्याच्या घरातली माणसं, काही सामाजिक कार्यकर्ते, त्याचे मित्र, या सगळ्यांनी मिळून जर आपापला वाटा जर उचलला तर ही मुलं बाहेर पडू शकतात असा आमचा अनुभव आहे. मग ह्या गर्दला वगैरे म्हणजे जे व्यसनाधीन जी मुलं आहेत त्यासाठी खर्च या मुलांना खूप येत असेल की म्हणजे फक्त श्रीमंतांचीच मुलं ह्याच्या मागे लागतात की इतर? नाही आता पूर्वी असं होतं की श्रीमंत मुलं मध्ये हे प्रमाण जास्त होतं. पण आता असं झालं की ते सगळ्या थरामध्ये पसरले. म्हणजे अगदी झोपडपट्टीत राहणारे मुलं, कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये जाणारी मुलं, शाळांमध्ये अगदी 9-10 वर्षाच्या मुलांपासून सुद्धा मुंबईत हे व्यसन बघायला मिळतं पसरलेलं. तर नंतर हे रस्त्यावरचे फेरीवाले, हे पावभाजी विकणारे लोक, नंतर हे पुण्यामध्ये आमच्या रिक्षावाले लोक आहेत. तर असे जे स्वतःची कमाई स्वतः करणारे रोजची रोज असा जो वर्ग आहे हा फार मोठ्या प्रमाणात त्याच्या आता आहारी जायला लागलेला आहे. आणि ते फार त्यांचा एक तर रस्त्यावरचा धंदा असल्यामुळे अनेक तऱ्हेच्या व्यसनी लोकांची किंवा विक्रेत्यांची नेहमी संबंध येतो. त्यामुळे त्यांना ते व्यसन लागणं ही फार साहजिकच गोष्ट झालेली आहे. म्हणजे आता ह्याच्यावर मग जर उपचार करायचे झाले ह्या मुलांवर वगैरे तर मग त्याच्यावर उपचाराची सोय आता पुण्यात चांगली झालेली आहे. म्हणजे आता आम्ही हे गर्द हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच करावं लागतं का? पहिल्यांदा त्याला ह्या गर्द पासून तोडणं हा एक पहिला गोष्ट करावी लागते. पण ती जर आपण घरच्या घरी करायला लागलो तर ते शक्य होत नाही. कारण त्या मुलाला गर्द जर मिळाली नाही तर त्याला प्रचंड त्रास व्हायला लागतो शारीरिक. म्हणजे पोटात कळा यायला लागतात, जुलाब होतात, उलट्या होतात आणि तो माशासारखा तडफडायला लागतो. तर म्हणून जर आपण जर समजा घरातल्या घरात जर त्याला हे केलं, काय त्यांनी जर गर्द पासून तोडायचा प्रयत्न केला तर तो मुलगा काहीतरी करून तो गर्द मिळू शकतो. म्हणून त्याला अतिशय बंदिस्त जागेमध्ये त्याला ठेवायला पाहिजे. आणि म्हणून मग हे मुक्तांगण म्हणून जे आता पुण्यात काढलेलं आहे व्यसनमुक्ती केंद्र, हे म्हणजे सरकारी केंद्रच आहे. आणि त्याला विशेष काही उपक्रमांसाठी पु ल देशपांडेंनी एक देणगी दिलेली 1 लाख रुपयाची.
तर त्याच्यामध्ये मुलगा दाखल मी त्या केंद्राशी संबंधित आहे. तर तिथं आम्ही जेव्हा दाखल करतो तेव्हा पहिला 8 दिवस त्याला औषधं इंजेक्शन द्यायची आणि तिची त्याला जो त्रास होतो तो त्याचा कमी करायचा. आणि मग नंतर त्याचा त्रास एकदा निघून गेला की 1.5 महिना पुढे त्याची मानसिक तयारी सगळी करून घ्यायची. आणि मग त्याच्यामध्ये ग्रुप थेरपी असते, योगा थेरपी असते, म्युझिक थेरपी आहे, नंतर हे निरनिराळे व्यवसाय शिक्षण दिलं जातं, कलांचं शिक्षण दिलं जातं, पक्षी निरीक्षण त्यांना शिकवलं जातं, नंतर सर्पोद्यानात एकदा नेतात. म्हणजे आपल्या भोवतीचे निसर्ग, नंतर प्राणी, नंतर ह्या निरनिराळ्या निर्मिती करू शकू अशा रीतीचे ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्याविषयी त्याला एक रस निर्माण झाला पाहिजे असा तिथे एक प्रयत्न केला जातो. मग ह्या छंदातनं एखादा छंद जरी त्याचा टिकला तरी पुढे जर तो बरा होऊन गेल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये मन आपलं रमवता येतं. आणि म्हणून ह्या व्यसनमुक्ती केंद्रातनं जेव्हा बरा होऊन बाहेर जातो तेव्हा मग त्याचं पुढे पुनर्वसन करणं हे फार महत्वाचं असतं. आणि आमच्या केंद्रातले जे सोशल वर्कर असतात किंवा आम्ही सगळे जे कोणी काम करतो ते नंतर त्या मुलांना नोकरी नसेल तर नोकरी लावून देणं, किंवा पूर्वीची नोकरी गेली असेल तर त्या मालकाला जाऊन भेटायचं, नंतर ऍडमिशन गेली असेल एखाद्या कॉलेजची त्याची ह्या व्यसनामुळे तर ती परत मिळवून द्यायची, असं जे जे काही काम करावं लागेल ते सगळं काम ते आमचे तिथले सगळे लोक करत असतात. आणि मग म्हणून मग तो मुलगा बरा राहू शकतो काही काळ तरी. नंतर मग आता ही गर्दचे जे विक्री करणारे लोक आहेत तर त्यांना पकडण्यासाठी वगैरे पोलीस काय करू शकतात? नाही, पोलिसांनी करतात का म्हणजे काही? हो, खूपच प्रमाणात केलं जातं. तर पुण्यात आमच्या एक अंमली पदार्थ विरोधी कक्ष आहे पोलीस खात्याने सुरू केलेला. तर आम्ही त्याला खूपच मदत करतो. म्हणजे आम्ही त्यांचे संयुक्त कार्यक्रम अनेक घेतलेले आहेत, प्रचार सप्ताह घेतलेले आहेत. आणि आमच्या मुक्तांगणमध्ये जे पेशंट येतात आणि ते जे काही माहिती देतात आम्हाला की कुठनं गर्द विकत घेतली आम्ही, कसं, कोण माणूस होता, कसा तो विकतो, ही सर्व माहिती आम्ही पोलीस खात्याला कळवतो. आता त्यांचे इन्स्पेक्टर दर आठवड्याला येऊन आमच्या तिथनं यादी करूनच घेऊन जातात. आणि त्या सर्व लोकांना आतापर्यंत तरी पकडलं गेलेलं आहे. आता आम्ही महाराष्ट्रभर अशी यंत्रणा उभी करतोय. एक CID क्राईमचे जे मुख्य आहेत त्यांनी आता असं त्याच्यात भाग घेतलेला आहे की ते दर आठवड्याला त्यांचा एक इन्स्पेक्टर पाठवतात आणि सर्व जिल्ह्यांची माहिती त्या त्या जिल्ह्यांना पाठवतात. आणि त्यांनी काही केलंय की नाही हे 15 दिवसांनी त्याचा एक रिपोर्ट आम्हाला ते करतात. तर म्हणजे सरकार किंवा पोलीस खाते या बाबतीत खूपच जागरूक आहे असा आमचा तरी अनुभव आहे. आणि त्यांना ज्या अडचणी येतात त्याच्या बाबतीत नागरिकांनी त्यांना अगदी सहकार्य केलं पाहिजे. म्हणजे पंच म्हणून पुढे आलं पाहिजे, माहिती द्यायला पुढे आलं पाहिजे. पण त्याच्यात आपण जर घाबरायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीला घाबरू शकतो, पण आपण जर धीटपणे पुढे यायचं म्हटलं तर कोणी आपल्याला काही करू शकत नाही. मग ह्या गुन्हेगारांना शिक्षा किती काय होते? या शिक्षा त्यांना आता खूप शिक्षा त्याची वाढवलेली आहे. म्हणजे 10 वर्ष त्याला सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंड, आणि 2दा जर त्यांनी गुन्हा केला असेल तर 20 वर्ष अधिक 2 लाख असं आहे. आणि त्याच्यामध्ये नुसती त्याच्या अंगावर 2 पुड्या जरी सापडल्या आणि जर त्या पोलिसांना जर असं खात्री असेल की हा विक्री करतोय तर त्या माणसाला 2-3 दिवसात खटला चालतो, आणखीन त्याला शिक्षा होते ही. तर त्यामुळे शिक्षा त्याची कडक आहे. आता पुण्यामध्ये एका वर्षात 7 लोकांना 10-10 वर्ष शिक्षा झाल्या. आणि ही शिक्षा कमी करायचा अधिकार जजला नाहीये. म्हणजे एकदा आरोप सिद्ध झाला की 10 वर्ष त्याला पाठवलंच पहिलं आतमध्ये. तर अशा शिक्षा मोठ्या प्रमाणात या जर झाल्या तर कदाचित गुन्हेगारांवर ज्याची जरब बसू शकेल. कित्येक देशांच्या मध्ये अगदी फाशी शिक्षा आहे. सिंगापूरला तर असं आहे की एका पॅनल पुढे उभं करतात आणि त्या पॅनलची खात्री झाली की हा त्या धंद्यामधला आहे तर त्याला सरळ गोळ्या घालून मारण्यातच येतं. म्हणजे त्याला अपीलच नाही. इतक्या कडक शिक्षा आज देशोदेशांच्या मध्ये आहेत. डॉक्टर, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं पण काम करता, हो की नाही? म्हणजे प्रयत्न करतो. तुम्ही संभ्रम नावाचं पुस्तक पण लिहिलेलं आहे. तर अंधश्रद्धा म्हणजे नक्की काय हो? म्हणजे आपण जे एखाद्या गोष्टीच्या विषयी सारासार विचार करतो आणि आपलं मत बनवतो, तर हे सारासार विचार न करता एखाद्या गोष्टीवर आपण ती आहे असं गृहीत धरून चालतो, तर ती म्हणजे अंधश्रद्धा. असं म्हणजे अमक्या हा शर्ट जर मी घातला तर मला पेपर चांगला जातो, असं एखाद्या मुलाची काहीतरी हे असते श्रद्धा असते. म्हणून तो अगदी, मला तर आठवते काही की मुलं अगदी शर्ट फाटला, तो लहान व्हायला लागला तरी तो परीक्षेला तो नेमका काढतात. तर आता पास होण्याचा आणि त्या शर्ट घालायचा काही संबंध नाही. हे सारासार विचाराने आपल्याला पटू शकतं की परीक्षा पास कशामुळे होते. तर ही अंधश्रद्धा. म्हणजे पास होणं हा एक प्रयत्नवाद आहे, सॉरी अभ्यास करणं हा. किंवा काही लोक त्या फेऱ्या मारत बसतात, प्रदक्षिणा घालत बसतात देवाला, किंवा कोणी काही नवस करतं, कोणी आणखीन काय करतं. तर आपल्या पुढे कुठलं आव्हान आहे, त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण कुठे कमी पडतोय, या कमतरता दूर करणं आणि एक नेट लावून त्याच्यासाठी प्रयत्न करणं, हे जर केलं तर आपल्याला ती गोष्ट साध्य होण्याची शक्यता आहे. पण आपण ह्या कुठल्याही समजुती ज्या चालत आलेल्या आहेत किंवा कोणीतरी सांगतं याच्या आहारी गेलो तर त्या कमतरता आपल्यातल्या आपण कधीच दूर करू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला त्या बाबतीत ती गोष्ट साध्य करता येणार नाही.
म्हणून ही ज्या सगळा जो प्रांत आहे की कोणीतरी सांगतं आणि आपण विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे करायला लागतो, तर हा सगळा अंधश्रद्धेचा प्रांत आहे. मला असं वाटतं स्त्रियांच्यात ही अंधश्रद्धा जास्त हो, असते, खूप की आहे. नाही? कारण त्यांना आतापर्यंत असं बाहेरच्या जगात फारसं वावरू दिलं गेलेलं नव्हतं आणि त्यामुळे या अंधश्रद्धा त्यांच्यात जोपासल्या गेल्या. म्हणजे त्यांनी जास्त समाजाविषयी विचार करू नये म्हणा किंवा त्यांना या गोष्टी समजू नयेत म्हणा. म्हणजे स्त्रियांमधल्या अंधश्रद्धेबाबत मला जरा सहानुभूती आहे. म्हणजे कसं आहे की त्या अंधश्रद्धा ही त्यांच्यात मुद्दाम जोपासलीच गेलेली हा, आहे. म्हणजे त्याच्यामुळेच अंगात येणं वगैरे हे प्रकार त्यातनंच आलेले हो. आहेत ना. म्हणजे नक्की काय आहेत, म्हणजे अंगात येतं का खरंच? नाही, अंगात येणं आता माझी बायको जी आहे ना सायकॅट्रिस्ट सुनंदा, तर तिने याच्या बाबतीत तिचा मेंटल पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी हा विषय घेतला होता, अंगात येणं हा. आणि तिच्याबरोबर मी बऱ्याचशा ठिकाणी फिरलो, तर आम्ही अशा अनेक स्त्रियांना भेटलो होतो ज्यांच्या अंगात येतं. आणि त्यांचं सगळं अंगात कधी येणं सुरू झालं याची जेव्हा आम्ही तपासणी केली की नेमका प्रसंग सांगा, कधी पहिल्यांदा आलं, मग त्याच्या आधी काय घडलं होतं, तर असं आम्हाला लक्षात आलं की अनेक स्त्रियांवर जेव्हा मानसिक दडपण खूप वाढतं आणि त्यांना काहीतरी एक प्रकारचं एक ते असह्य होतं, त्यावेळेला त्यांच्या अंगात पहिलं आलेलं जेव्हा सुरू झालेलं आहे. तर त्यामुळे एक प्रकारची या सगळ्यांच्या मध्ये जेव्हा वर्षानुवर्ष एखाद्या बाईच्या अंगात येतं दर मंगळवारी किंवा शुक्रवारी असं, तर त्या स्त्रियांची मानसिक जेव्हा तपासणी केली तेव्हा असं आढळलं की त्या बहुतेक मानसिक रोगानेच ग्रस्त असलेल्या स्त्रिया आहेत. तर म्हणून याच्यावरनं तिचं असा अनुमान आहे की हा एक मानसिक रोगाचं लक्षण आहे अंगात येणं. आणि ते आपल्या समाजात त्याला एक धार्मिक मान्यता असल्यामुळे ते खूप रूढ होऊन बसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चमत्कार वाटतो. आता असं असतं की एखादा मंगळवार किंवा शुक्रवार असं अंगात यायला लागलं तर दर मंगळवार आला की त्या बाईला आधीच असं वाटायला लागतं की आता मंगळवार आला, आता आपल्याला अंगात येणार, आपल्या अमुक अमुक देवी आहे अंगात. पण आता काही स्त्रिया आमच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, तर त्यांना काही तिथे गेल्यावर भान काही राहत नाही कुठली तारीख आणि कुठले वार. तर अनेक मंगळवार येतात, शुक्रवार येतात, पण कोणाच्या काही अंगात येत नाही. मग तुम्हाला असं म्हणाल की भीतीपोटीच हा, म्हणजे स्वतःला माहित असतं की अंगात कसं येतं, ते कोणवारी असतं, हे प्रत्येक संस्कृतीत चालत आलेले संकेत आहेत आणि ते संकेत एकदा त्या व्यक्तीला माहित असले, आता प्रत्येक देवाचं अंगात येणं वेगळं आहे, म्हणजे खंडोबाचं वेगळं आहे, मर्याचं वेगळं आहे किंवा ह्याचं, आणि त्या पद्धती असतात, कोणी ते फुंकणं असतं किंवा कोणी ते डोलणं असतं, असे ते, आणि ते त्या व्यक्तीने आधी लहानपणापासून पाहिलेले असतात. त्यामुळे त्याच्या जेव्हा पहिल्यांदा अंगात येतं तेव्हा ते बरोबर ते उचलतो, त्या सगळ्या स्टाईल सगळ्या असतात त्या. त्यामुळे तो एक आपण जर त्याची तपासणी केली तर एक मानसिक रोग त्याच्या मागे असं आपल्याला दिसेल. बरं, हा आता मानसिक रोग म्हणून आपण, पण भानामती आता काय, भानामतीमध्ये म्हणे वाट्या पडतात, घरातली भांडी बाहेर येतात, मग ते कसं काय येतं? नाही, त्याच्या मागे सुद्धा मानसिक आपल्याला हे शोधता येतं. म्हणजे आता ज्या ज्या ठिकाणी भानामतीचे प्रयोग असे पेपरमध्ये छापून आले, त्या ठिकाणी मी किंवा माझे काही मित्र या क्षेत्रात काम करणारे असे त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी असं आढळलंय की कोणीतरी तिथे एक मनोरुग्ण आहे आणि ते नकळत ह्या गोष्टी घडवून आणते. म्हणजे आता कपडे दांडीवरचे पेटतात, तर त्या घरामध्ये अशी आम्हाला एक व्यक्ती आढळली की ती मुलगी होती आणि तिचं वय वाढलेलं होतं, लग्न झालेलं नव्हतं आणि एक प्रकारचं हिस्टेरिया नावाचा तिला एक मानसिक रोग झालेला होता. तर ती स्वतः कपडे पेटवून यायची, आणखीन लोकांमध्ये येऊन बसायची स्वयंपाकघरात परत. तर तिला हा काळ तिला भानच नसायचं, म्हणजे तिला नंतर आठवायचं सुद्धा नाही की आपण त्या ट्रान्स मध्ये अमुक अमुक करून आलेले. आणि मग ते धुराचा वास यायला लागला की सगळे लोक धावत सुटायचे, त्याच्यावर ही सुद्धा धावत सुटायची, खरोखरी तिला त्यावेळेला ते आठवत नसायचं. तर हे शोधून काढलं गेलं. असं प्रत्येक भानामतीच्या मागे काय एक असा मुलगा होता की ज्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं त्या घरामध्ये, आणि तो सगळे बसलेले असताना दगड टाकायचा असं मध्ये, कुठं स्वयंपाकघरात असेल किंवा असं, गुलाल वगैरे पडतो. तर त्यामुळे लोकांना असं वाटायचं की सगळं घर बंद आहे, सगळीकडे पहाऱ्याला माणसं उभी केली तरी दगड येऊन पडतो. त्या छोट्या 7-8 वर्षाच्या मुलाच्याकडे कोणाचंच लक्ष गेलेलं नव्हतं. तर आता हे शोधून काढायला पाहिजे, मग त्या मुलाची तपासणी करायची, मग त्याच्यासाठी इतर सगळ्या लोकांना त्याचा प्रश्न समजावून द्यायचा की मग त्याच्यातनं उत्तर निघू शकेल. तर म्हणून जे प्रकार आतापर्यंत जे रिपोर्ट झालेले आहेत त्यात अजून एकही असा प्रकार नाही की ज्याचा उलगडा झालेला नाही, सगळ्याचा उलगडा होऊ शकला. आता हे सांगा, नवस हा काय प्रकार आहे? आपण नवस करतो, म्हणजे आम्ही करतो. नवस म्हणजे नक्की काय, म्हणजे नवस म्हणजे असंच नाही, मला मी मगाशी सांगितलं सुरुवातीला की एखादी गोष्ट प्रयत्न साध्य असते किंवा प्रयत्नांसुद्धा साध्य होण्यासारखी नसते, ती आपण सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे आता समजा मूल होणं, एखाद्या स्त्रीला मूल जर होत नसेल तर तिलाच इतकं ती मनाने खचून जाते, तिला संबंध समाज टोचायला लागतो आणि मग ती जो कोणी सांगेल तो उपाय करायला लागते, नवस करायला लागते आणि मग त्याच्यात ती गुरफटते. आता याच्यातनं प्रकारातनं काहीच निष्पन्न होत नाही. पण जर तिने डॉक्टरांच्याकडनं तपासणी करून घेतली किंवा मूल आता होणं शक्य नाही, आपल्याला शारीरिकदृष्ट्या आपल्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे शक्य नाही, तर मग तिने एखादं मुलगा दत्तक घेतलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे, त्याला मूल समजलं पाहिजे. किंवा मग मूल होणं हेच काही इतिकर्तव्यता नाही,
दुसरी क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो. तर असं तिने त्याच्यातनं स्वतःच्या मनाने एक योग्य असा मार्ग जर काढला असता तर तिचं जीवन खूप सुखी होऊ शकलं असतं. पण याऐवजी कोणी काही सांगतं ते उपाय करत बसायचं आणि आयुष्यभर एक दुःखी ताणलेल्या अवस्थेत संबंध राहायचं. तर ह्या नवस किंवा ह्या प्रकारातनं होणारा हा एक दुष्परिणाम आहे. आता डॉक्टर हे सांगा, देव, उपासना याबाबत तुम्हाला काय वाटतं? नाही, असं आहे की देव किंवा ह्या गोष्टी आहेत ना, ह्याच्याविषयीचा प्रत्येक माणूस विचार करत असतो किंवा शोध घेत असतो. आणि मी एका काळी खूपच धार्मिक होतो. मी या सगळ्या अनेक गुरूंचे मी अनुग्रह घेतलेले आहेत. मला तर लहानपणी आमच्या गावात जर कोणी एखादे कीर्तनकार आले तर मी कीर्तनाला जाऊन बसायचो. नंतर आमचे वडील माझ्यावर लक्ष ठेवायचे की त्याच्यावर हा पळून जाऊ नये म्हणून, कारण अनेकदा मला असं वाटायचं की सगळे व्यर्थ आहे, आपण जावं असं. तर पुढे पुढे मला असं आढळलं की मी ज्या गुरूंचे अनुग्रह कॉलेजमध्ये असताना घेतले तर त्या गुरूंना अनेक गोष्टी माहित नाहीत समाजातल्या. म्हणजे झोपडपट्टी कशा निर्माण होतात किंवा ह्या लोकांची ही दुःख कशातनी निर्माण झाली, आपल्यातली सामाजिक आर्थिक ही त्यावेळेला मला जे प्रश्न पडत होते नुकतेच, तर त्याच्याविषयी आमच्या गुरूंना काही माहिती नव्हतं. तर तेव्हा मला असा प्रश्न पडला होता की आपण ज्याला त्रिकालज्ञ समजतो त्यांना अनेक गोष्टींच्या विषयी माहिती नाही, त्यांचे दृष्टिकोन चुकीचे आहेत. आणि जे आमचे सगळे जे बरोबरचे भक्त होते ते सुद्धा जे अनेक आध्यात्मिक त्यांना साक्षात्कार व्हायचे, तर त्यांना सुद्धा त्यांच्या 5-6 वर्षात वर्तनात काही सुधारणा मला झालेली दिसली नाही. म्हणजे जितके कद्रू होते तितकेच ते कद्रू राहिले. आणि मला असं वाटलं की शेवटी ह्या सगळ्या उपासना आणि हे सगळं करून सुद्धा माणसामध्ये माणूस म्हणून काही बदल होत नसेल तर कशाला करायचं. म्हणून माझा त्यातला दृष्टिकोन असा आहे की आपल्याला चांगलं माणूस व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण आपल्यातले दोष काढायला पाहिजेत आणि दुसऱ्याशी प्रत्यक्ष चांगलं आपण वागू शकलो पाहिजे. तर हे करायचं सोडून ह्या सगळ्या धार्मिक उपासना किंवा देव, पुनर्जन्म किंवा हे सगळं ह्या मार्गात जायची मला आवश्यकताच वाटत नाही. म्हणजे कोणी करत असेल तर त्याला मी काही तू चुकीचं करतो असं म्हणत नाही. मी शेवटी माणसाला जोखतो कशावरनं, त्याच्या वर्तनावरनं, की तो जर चांगला वागत असेल माणसाची, दुसऱ्या माणसाची, तर मग तो धार्मिक असला काय किंवा नसला काय याचा फारसा फरक पडत नाही. आणि धार्मिक अतिशय प्रवचन करणारे लोक सुद्धा किती भोंदू असतात. अनेक गुरु आज आपल्या समाजात दिसतात की जे गाड्यांमधनं फिरतात, अतिशय चैनी जीवन राहतात. नंतर त्यांचे सगळे प्रत्येक पुस्तकावर त्यांचे फोटो, म्हणजे स्वतःच्या चेहऱ्याविषयी त्यांना इतकं स्वतःचं काय अप्रूप वाटतं म्हणा असं. किंवा ह्या सर्व शिष्यांना एक फसवणं, त्यांच्याकडनं पैसे काढणं, ह्या तऱ्हेचे सगळे जे गुरु आहेत ह्यांना गुरु कशाला म्हणायचे हेच मला कळत नाही. त्याच्यापेक्षा हे साधं आपण समाजामध्ये ज्या समाजात राहतो त्या समाजातले दुःख दूर करायचा प्रयत्न करणं ही इतकी साधी गोष्ट असताना ती न करता हे सर्व आश्रम आणि हे सगळं उभं कशाला करायचं असा नेहमी प्रश्न पडतो. आणि ह्या मार्गामुळे समाजाचं खूप नुकसान होतंय. म्हणजे माणसं प्रयत्न करण्याच्या ऐवजी ह्या मार्गाकडे एकदा गेली की ती परावलंबी होतात. मग त्यासाठी समाजाने म्हणजे त्या चळवळीची आता अंधश्रद्धा समाजातली जर दूर करायची ठरवली आपण तर नक्की काय करायला पाहिजे? नाही, याच्याविषयीची एक विचारांची जागृती झाली पाहिजे. म्हणजे आपण एकमेकांशी बोलत राहिलं पाहिजे की आता ही एखादा माणूस एखादी गोष्ट करतोय तर त्याला आपण पटवून देऊ शकलो पाहिजे आणि त्याच्यावर कुठल्याही रीतीने न रागावता आपण ते पटवून देऊ शकलो पाहिजे. त्याच्यातली विसंगती आपण दाखवून दिली पाहिजे. आता समाजामध्ये देवऋषांचं प्रस्थ आहे अजून सुद्धा आणि आता खूपच वाढत आहे. तर देवऋषांच्या मध्ये अनेक तऱ्हेचे आघोरी उपाय आहेत ते सांगतात आणि ते लोक करताना आज आपण पाहतो. तर कोणी मुलं होण्यासाठी इतर लहान मुलींची सुद्धा बळी दिल्याचे आपल्या महाराष्ट्रात घडलेले उदाहरण आहेत. किंवा स्त्रियांचे उपभोग घेणारे असे काही देवऋषी ते सुद्धा आज आपण पाहतो. तर ह्या सगळ्यांचं प्रस्थ कमी करण्यासाठी सर्व